दादा, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी माढ्यातून आपले उमेदवार इच्छुक आहेत, कशा पद्धतीची तयारी असणार आहे? आज माढा तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मिटिंग आम्ही आदरणीय दानातात्याच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आयोजित केली आहे। या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना या तालुक्यामध्ये जे प्रश्न आहेत, तालुक्यातले मग शेतकरी असतील, तरुण असतील, महिला असतील, या प्रश्नांची जाणीव करून घेण्यासाठी या नगरीच्या नगराध्यक्ष मिनल साठे यांच्या माध्यमातून या ठिकाणी या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये आणि करमाळा मतदारसंघामध्ये जी काय माढा तालुक्यातली गावं गेली त्या गावांमध्ये म्हणजे मूळ माढा तालुका आणि माढा विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी ती जनसंवाद यात्रा जाऊन त्या सगळ्या नागरिकांच्या कारण आज आपण ऐकतोय बघतोय की आम्ही विकास या तालुक्याचा केला, पण कुठेही परिस्थिती तशी दिसत नाही। ते सगळे प्रश्न जसे आहेत तसे आहेत, त्या प्रश्नांची जाणीव करून घेण्यासाठी ती संवाद यात्रा त्या ठिकाणी आम्ही या ठिकाणी काढतोय। आणि आपण बघत आहात गेल्या अनेक वर्ष जसं आघाडीचा धर्म पाळून आम्ही आदरणीय तात्यांचा आदेश, आदरणीय काँग्रेस पक्षाच्या राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरावरचा नेतृत्वाचा आदेश पाळून आघाडीचा धर्म पाळून आम्ही त्या ठिकाणी आघाडीच्या उमेदवाराचं काम केलं। आणि झालं काय तर त्या आमची मदत घेऊन त्या ठिकाणी आमदार झालेल्या किंवा निवडून गेलेल्या उमेदवारांनी साठे पार्टी असेल, या तालुक्यातला काँग्रेस पक्ष असेल, तो संपला पाहिजेची भूमिका घेऊन त्या ठिकाणी काम त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे। हे कुठंतरी थांबलं पाहिजे। काल आता लोकसभा निवडणुका झाल्या, मोहिते पाटलाच्या कुटुंबानंतर या मतदारसंघामध्ये जास्त प्रचार कुणी केला असेल माढा मतदारसंघामध्ये तर मिनल साठेंनी नगराध्यक्षांनी केला आहे। त्याच गोष्टीवरती आम्ही काँग्रेस पक्षाकडे त्या ठिकाणी उमेदवारी हा माढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसने आघाडीमधून काँग्रेसला घ्यावा आणि तिकीट आम्हाला द्यावं, किंवा काँग्रेसने आघाडीकडे शिफारस करावी आणि आघाडीतून आम्हाला उमेदवारी द्यावी, अशा पद्धतीचे प्रयत्न त्या ठिकाणी आहेत। आता आपण त्या ठिकाणी कार्यकर्त्याची मनोगत ऐकली, जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर त्या ठिकाणी आपण वेगळी भूमिका घ्यावी, अशा प्रकारचं आव्हान, अशा प्रकारचं त्या ठिकाणी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे। पण आज तो विषय नाही आहे, तो विषय त्या वेळेस जनसंवाद यात्रा झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण होती आहे त्या परिस्थितीवरती निश्चितपणे साठे गट काँग्रेस पक्ष निर्णय घेईल। कार्यकर्त्यांना अपेक्षित असलेला निर्णय त्या ठिकाणी असू शकतो। आणि नगराध्यक्षांनी ज्या पद्धतीनं काम केलं आहे कालच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये, सगळ्याच पार्टीच्या कार्यकर्त्याच्या पक्षाच्या या विधानसभा मतदारसंघातल्या असेल, मूळ तालुका असेल, दोन्ही तालुक्यातल्या दोन्ही विधानसभा मतदारसंघातल्या गावामध्ये या पार्टीच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं आहे। त्या केलेल्या कामावरती निश्चितपणे आघाडीतून संधी मिळेल एवढी अपेक्षा आम्हाला त्या ठिकाणी आहे। ताई, आज मेळावा आहे, कशा संदर्भातला मेळावा होता, काय कार्यकर्त्यांच्या भावना? आता येऊ घातलेल्या माढा विधानसभा मतदारसंघासाठी आपण जनसंवाद यात्रेचं नियोजन आम्ही करत आहोत। जनतेच्या प्रश्न काय आहेत ते समजून घेण्यासाठी माढा विधानसभा मतदारसंघातून 140 गावातून ही जनसंवाद यात्रा जाणार आहे। त्यासाठीचा हा मेळावा कार्यकर्त्यांशी विचारविनिमय बैठक करण्यासाठी, त्यांचं नियोजन काय काय असावं, त्यांचं मार्गदर्शन घेण्यासाठी हा मेळावा आयोजित केलेला होता। ताई, कुठेतरी काँग्रेसकडून तुम्ही उमेदवारीची मागणी पण करत आहात आणि हा राष्ट्रवादी काँग्रेसला जो आहे पारंपरिक पद्धतीने, मग कशा पद्धतीने महाविकास आघाडीचं समन्वय असणार? हो, आम्ही काँग्रेसकडून मागणी तिकिटासाठी केलेलीच आहे, पण आजपर्यंत महाविकास आघाडीचं काम आम्ही प्रामाणिकपणे करत आलेलो आहोत। गेले 20 वर्ष झालं महाविकास आघाडीचं काम करत आहोत, त्यामुळे भविष्यात पण महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला सोडावी असं मनापासून वाटतंय। पण बघूया वरिष्ठ नेते काय ठरवत आहेत ते।